सहकारी महर्षी त्र्यंबकराव गुघे गुरुजी भाग्यश्री सहकारी पतसंस्था मर्यादित निफाड यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा आदर्श शिक्षक पुरस्कार यंदा स्वामी विवेकानंद विद्यालय कुंदेवाडी तालुका निफाड येथील ज्येष्ठ शिक्षक विलास निर्भवणे यांना प्रदान करण्यात आला आहे। हा पुरस्कार सोहळा 1 ऑगस्ट 2024 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। गेल्या 30 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या विलास निर्भवणे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने मोलाचे योगदान दिले। विशेषतः क्रीडा क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली 35 विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर आपल्या गुणवत्तेची छाप पाडली आहे। तसेच 800 ते 100 विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवत शाळेचा आणि परिसराचं नाव लौकिक वाढवलं आहे। थ्रोबॉल या खेळातही त्यांचे मार्गदर्शन प्रेरणादायी ठरले आहे। त्यांच्या या प्रशिक्षणाखाली मुलींचे थ्रोबॉल संघ सलग 4 वर्षांपासून राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण पदक विजेता ठरत असून ही त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीची आणि उत्कृष्ट शिक्षणाची साक्ष आहे। पुरस्कार वितरण सोहळ्यास आमदार दीपक काका बनकर, आमदार सत्यजित तांबे, आमदार गोकुळ गीते तसेच भाग्यश्री सहकारी पतसंस्था मर्यादित निफाडचे चेअरमॅन रमेशचंद्र त्र्यंबकराव गुघे यांची प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांच्या हस्ते विलास निर्भवणे यांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला। या सन्मानामुळे शिक्षण व क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांना नवी प्रेरणा मिळणार असून विलास निर्भवणे यांच्या उल्लेखनीय कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। त्यांच्या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रासह विद्यार्थी, पालक आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होतोय। माझं नाव विलास निवृत्ती निर्भवणे। मी स्वामी विवेकानंद विद्यालय कुंदेवाडी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेची शाखा आहे। तिथे जवळजवळ 5 वर्षापासून सेवा करतो। मी याच्या अगोदर तात्यासाहेब बोरस्ते विद्यालय नांदूर मधमेश्वर या ठिकाणी 17 वर्ष सेवा केलेली आहे। त्यानंतर खेडगाव छत्रपती शिवाजी विद्यालय या ठिकाणी 4 वर्ष सेवा केलेली आहे। जवळजवळ 40 ते 45 विद्यार्थी माझे राष्ट्रीय स्तरावरती खेळलेले आहेत आणि गेल्या 4 वर्षापासून शालेय थ्रोबॉल स्पर्धेमध्ये माझ्या मुलींचा संघ हा सुवर्ण पदक विजेता आहे। दरवर्षी माझा संघ हा राज्यामध्ये प्रथम क्रमांकाने विजयी होत असतो। त्याचबरोबर माझी एकूण सेवा 30 वर्ष झालेली आहे। मी जवळजवळ आतापर्यंत 700 ते 800 खेळाडू हे राज्य स्तरापर्यंत त्या ठिकाणी प्रावीण्य पात्र केलेले आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून खेळाच्या माध्यमातून जवळजवळ 100 ते 125 खेळाडूंना या ठिकाणी शासकीय सेवेमध्ये सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। आणि आज या ठिकाणी भाग्यश्री पतसंस्थेने जो पुरस्कार दिला तो खरोखरच एक तळागाळातील चांगले काम करणाऱ्या क्रीडा शिक्षकाला हिरून की ज्यांनी कोणत्याही प्रकारची माहिती माझी मागवली नाही, समाज माध्यमातून व सगळे चौकशी करून या ठिकाणी मला जो पुरस्कार दिला त्याचा अत्यानंद मला या ठिकाणी होतोय। कारण आज पुरस्कार देताना माहिती मागवली जाते, विविध विलोभनं दिली जातात, परंतु भाग्यश्री पतसंस्थेने तशा कोणत्याही प्रकारची विलोभनं न देता या ठिकाणी खऱ्या क्रीडा शिक्षकाला या ठिकाणी पुरस्कार दिला, याचा अत्यानंद। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।